नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेलमध्ये केला मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानासह आतंकवाद्यांचा निषेध। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले। नाव आणि धर्म विचारून दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केले। या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत। देशातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी आणि शांतता कायम राखण्यासाठी सकल मुस्लिम समाज पनवेलतर्फे शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद अशा निषेधात्मक घोषणा देऊन निषेध व्यक्त केला। पनवेल शहरातील मुस्लिम नाका येथील सुविधा मेडिकल जवळ सायंकाळी 5 वाजता मोर्चाला सुरुवात झाली। काळे झेंडे दाखवत पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत मुस्लिम बांधव या मोर्चात सहभागी झाले होते। दहशतवाद्यांनी मुसलमानांचे नाव घेऊन जो हल्ला केला त्यामुळे भारतात मुस्लिम समाज बदनाम झाला आहे। मुसलमानांच्या नावाने उद्या कोणीही काहीही करू शकतो, परंतु भारतीय मुस्लिम नेहमीच देशहितासाठीच जगणार आहेत, अशी प्रतिक्रिया मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला। मोर्चा दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। पूर्ण पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा काढण्यात आला। विशेष म्हणजे या मोर्चात मुस्लिम महिला देखील सहभागी होऊन निषेध नोंदवत होत्या। यामध्ये प्रामुख्याने इक्बाल काजी, माजी नगरसेवक मुकीत काजी, जैनाब शेख, संतोष पवार, सोफिया मुकादम, सलमान मुकादम, पंचशील शिरसाट, जमीर पठाण, सुष्मिता मोहिते, रेहना हुसेन, नावेद पटेल, नवाद पटेल, अदनान अन्सारी, बिस्मिल्ला करंबळेकर, सना शेख, सलमा कच्ची, रजिया कच्ची, कैकशा शेख, मरियम करंबेलकर यांच्यासह मुस्लिम समाजाला या मोर्चात पाठिंबा देण्यासाठी विविध समाज बांधव सहभागी झाले होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर, पनवेल। क्योंकि इन्होंने इंसानियत का खून किया। आज उनका क्या गया, बेचारे जिनका ये हुआ, उनकी फैमिली आज दुख में है। जो बेचारे हाथ पैर पे जो डेली इसमें कमाने वाले थे, आज उनका नुकसान हुआ। जो आज पूरे भारत देश से लोग घूमने जाते थे, आज वो जाना बंद हो जाएगा। ये सब ऐसा आतंकवादी ये हल्ले हो जाएगा। उनका कुछ नहीं गया। जो गया है ये हमारे गोर गरीब जो भी है कश्मीरी है, उनका गया। वो बेचारों का साल में एक ही बार कमाई रहती है और सभी लोग जाते हैं कि वहाँ ठंडा माहौल रहता है। तो ये जिस तरीके से किया, उनको रोड पे पकड़ के फांसी नहीं देना चाहिए, रोड पे खड़े करके उनको तलवार से काट देना चाहिए, ताकि उन लोगों को दूसरे आगे कोई ऐसा आतंकवादी वापस हमला ना हो। ठीक है, घोषणा